हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी अनुजा कदम आणि मी मनश्री कदम तुमचं स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवरती. तर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या दिवशी जसं तुम्ही टायटल मध्ये वाचलंच असेल, आज आहे आमच्या आयशी दीदीचं केळवण आणि आम्ही खूप प्लॅनिंग केली आहे की असं करायचं तसं करायचं. बघूया आपण कसं करतो फायनल डेकोरेशन. आणि दीदीची स्पेशल फरमाईश होती की तिला फिश खायचं आहे मम्मीच्या हातचं, स्पेशली म्हणजे पप्पांच्या हातचं, कारण की माझे पप्पा नॉनव्हेज एक नंबर बनवतात. कोणाकोणाचे पप्पा नॉनव्हेज एक नंबर बनवतात. त्यांनी खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहा की तुमचे पप्पा इज द बेस्ट कुक. बघूया कोण जिंकतं, पप्पा की मम्मी. स्पेशल दीदीने सांगितलेले की तिला माझ्या पप्पांच्या हातची फिश खायची आहे, म्हणून फिश बनवली आहे दीदीसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की दीदीचं केळवण कसं पार पडलं. आणि मनश्री आणि मी खूप मेहनत घेतली आहे डेकोरेशनसाठी. तुम्ही बघू शकता खूप प्रिपरेशन केली आहे. मनश्री जशी स्कूलमधून आहे तशी तिला मी कामाला लावणार आहे. आताच आली आहे स्कूलमधून आणि आम्ही कामाला लागतोय. डेकोरेशनसाठी आम्ही खूप सारे आयडियाज प्लॅन केले आहेत. बघूया कुठली वाली सक्सेसफुल होते. तर टोटली आम्ही खूप सारे प्लॅन्स केलेले डेकोरेशनसाठी. ऑनलाईन नाही बघितले, मुळात आम्हाला ऑनलाईन पण शोधायला पाहिजे होते, पण मग मला हे केळ्याच्या पानाचं सुचलेलं म्हणून म्हटलं की केळ्याच्या पानावरतीच काहीतरी करूया. तर केळ्याचं पान पप्पांना पाठी लागून घेऊन यायला सांगितलं आणि केळ्याचं पान सेंटरला लावलं आणि खाली माणूस बसू शकतो एवढे डिस्टन्स सोडलं आणि वरती केळ्याचं पान स्टिक केलं डबल साइडेड टेपने. नंतर हे आमच्याकडे झेंडूच्या फुलाचे नकलीवाले हार होते ते लावले आणि हे डेकोरेशनचे 2 हे होते पीस होते ते लावले. त्यानंतर टोटली जेवढ्या आयडियाज होत्या आमच्याकडे त्याच्यातली पहिली आयडिया होती ही, गम लावून घ्यायचा आधी केळ्याच्या पानावरती आणि फेविकॉल लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ज्या आपली झेंडूची फुलं असतात ना 2 कलरची, म्हणजे येल्लो आणि ऑरेंज, हे 2 कलरच्या झेंडूच्या फुलंच्या पाकळ्या असतात ना, त्या प्रॉपरली ओपन करायच्या, खोलायच्या आणि त्या गमवरती चिपकवून बघायच्या. तर आधी चिपकवून बघत होतो तर कळला बरोबर जरा बऱ्यापैकी जे पाकळ्या होत्या त्या बऱ्यापैकी लागल्या, पण जसं तसं तिकडे जसं लावायला लागलं तसं ते गॅप दिसायला नाही लागला, म्हणजे सेम वाटायला लागलं सगळं. आणि जे पाकळ्या होत्या त्या जास्ती क्वांटिटीमध्ये, जसं आम्हाला पाहिजे होतं, भरलेलं पाहिजे होतं, जास्ती क्वांटिटीमध्ये पाहिजे होतं, तसं जरा काय चिपकत नव्हतं. मम्मीला वगैरे विचारलं तर मम्मी म्हणाली की चांगलं दिसतंय, पण ते मलाच असं बरोबर वाटत नव्हतं. मला असं ते खाली वाटत होतं, मला असं ते भरगच्च पाहिजे होतं केळवण प्रॉपर लिहिलेलं. मग आम्ही काय केलं, मी जाऊन पेंट आणला. माझी प्रिव्हियस जी आयडिया होती की मला पेंटनीच करायचं आहे, मग पेंट आणलं आणि मनश्रीला एकदा दाखवलं की हे असं दिसेल घरून. मग ती केळवणची जी लाईन असते वरची ती लावून दाखवली मनश्रीला. तर मग मनश्री म्हटली ठीक आहे, आपण फुलांपेक्षा आपण पेंट करूया. मग ते जे केळ्याचं पान होतं त्याला एकदम बारकाईने खूप अशा अलगद हाताने मी आणि मनश्रीने ते सगळं पुसून काढला. ग्लू जेवढा पण लावलेला तो एकदम चुपून चांगल्यापैकी पुसून काढला आणि त्याला एकदम असं फ्रेश पान दिसायला पाहिजे असं केलं. कारण का पुसत होतो तेव्हा मम्मी पाडून बोलत होती हळू पुसा, कारण काय मग ते जरासं जरी तुम्ही प्रॉपरली पुसलं नाही, जरा जास्ती प्रेशर लावलं तर ते पान तुटणार, फाटणार. आणि आमच्याकडे होतं एकच पान जे एवढं मेहनत करून पप्पांनी आणलेलं, म्हणून मग आम्ही खूप प्रेमाने त्याला सगळं पुसून काढलं पान प्रॉपरली आणि मग कलर घेतला आणि त्याच्याने केळवण लिहिलं. त्याच्यानंतर केळवण लिहिताना आता आयडिया सुचली की आपण रेड कलर ऍड करू शकतो त्याच्यात, म्हणून मग केच्या जी मात्रा असते त्याच्यात रेड कलर ऍड केला. आणि नंतर सुचलं की जे येळं आहे त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकूचा कलर टाकू शकतो. सो एका साईडला रेड कलर ऍड केला मनश्रीने आणि मी दुसऱ्या साईडला येल्लो कलर भरत गेली. मग ते सगळं आम्ही कलर केला प्रॉपरली. मी सगळं खालचं जेवढे फुलं पडलेली ती सगळी आवरली, कचरा बिचरा काढला, सगळा प्रॉपरली झाडू मारून घेतली आणि नंतर मग खालचं जे सिटिंग होतं ते प्रॉपरली सेट केलं आणि खाली बसायसाठी अशी सेटिंग बनवली. समोर पाट ठेवला, पाटवरती मग दुसरा कपडा ठेवला आणि मग त्याच्यावरती ताट, साईडला सोलकडी आणि मग पाणी असं ठेवलं प्रॉपरली. आणि मग तुम्ही पाहू शकता डेकोरेशन कसं दिसत आहे विथ ताट अँड ऑल. आणि हा जे डेकोरेशन आहे तो थोडासा ट्रेडिशनल लुकमध्ये पण जात आहे. तर
तर तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही डेकोरेशनमध्ये 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन ट्राय केले. पहिल्यावालं मी ॲक्च्युअलमध्ये एक पेंटच करणार होती, पण मनशीची आयडिया होती की आपण फुलं लावूया, पण ती काही एवढी सक्सेसफुल वाटली नाही आणि अशी उठून वाटली नाही, म्हणून मग आम्ही पेंट केलाय. बघा हाताला अजून पण पेंट आहे, मनीच्या पण हाताला पेंट आहे. थोडंसं जसं जसं करत गेलो पेंट तसं तसं सुचलं की हळदी कुंकूचं ळमध्ये रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन करू शकतो अँड ऑल. आणि स्पेशली ते केळ्याचं पान, मला काय माहिती कुठून सुचलं केळ्याच्या पानावरती असं डेकोरेशन करूया म्हणून. तर पप्पांना सांगितलं मी की जाऊन डेकोरेशनसाठी मला केळ्याचं पान हवंय, कुठे भेटेल. पप्पांनी जाऊन शोधून आणलं, पूर्ण मार्केट फिरल्याच्या नंतर त्यांना गावात जाऊन एका झाडातून त्यांनी मागून, म्हणजे तिकडे जे राहतात त्यांच्याकडून मागून झाडाचं कापून आणलं त्यांनी पान. एवढी मेहनत केली आहे आम्ही डेकोरेशनसाठी. तर आमचं डेकोरेशन आवडलं असेल तर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता दीदीला बोलवूया. दीदीला आम्ही साडी विडी मस्तपैकी अशी नेसवली आहे, रेडी केलं आहे मस्तपैकी दीदीला. बघूया दीदीला जेवण कसं वाटलं आणि आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते, आणि तुम्हाला पण आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते आम्हाला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आओ दीदी, राहू देत य. भारी आहे ना? कसं वाटलं डेकोरेशन? नको ना, हा बस. चलो, आज का स्पेशल मेन्यू है फिश सोलकढी, फिश करी. आणि हे मस्त डेकोरेट केलं. हो, भारी डेकोरेशन केले ना. तर आम्ही मस्त अशी औषणाची तयारी केलेली आहे आणि दीदी वेट करते की माझी मम्मी कधी येईल आणि तिचं औषण करेल आणि तिला खायला भेटेल मस्त मस्त फिश. मम्मी आली आहे आणि मम्मी आता दीदीचं औषण करणार आहे. दीदी ते गुलाबजामुन मी बनवलेत हा, स्पेशली तुझ्यासाठी. वाव, कधी एकदा खाते असेल. चलो अभी दीदी को खाने दो. दीदी ऑलरेडी स्टार्ट करू. आज आयुष्य दीदीचं केळवण आहे आणि मम्मीने तिच्यासाठी स्पेशल फिश बनवले आहेत. आणि फिश खायच्या आधी एक अट आहे, ती म्हणजे तुला उखाणा घ्यावा लागणार. ओके. A few moments later. मस्त उखाणं सुचलंय. सुचव. केळवणच्या दिवशी खाते मी मावशीने बनवलेले फिश. केळवणच्या दिवशी खाते मी मावशीने बनवलेले फिश. प्रसन्नाचं नाव घेते, आता सर्वांना टाईट आहे फिश. वा, एक नंबर. भारी सुचला. चलो अभी खाओ. स्पॉट सुचलं एकदम भारी, मस्तच. खाओ अभी. टेस्ट. हा, टेस्ट करो. पहिलं काय खाऊ आता? सगळ्यांना जाम भूक लागली. भारी ना? वाव. स्पेशल फरमाईश मावशी आणि मावशीचे हस्बंडला काय म्हणतात, काकाच ना? काकांनी आणि मावशीने मिळून खूप मस्त फिश बनवलाय. आणि हा सोलकढी स्पेशल, कोकण स्पेशल. भारी ना? कोकणातच भेटते अशी सोलकढी. आता फिश करी ट्राय करते. कर. फिश करी स्पेशल. वाव, भारी ना? चलो, थँक्यू सो मच. कसा होतं दीदी आजचं केळवण तुझं? एकदम झकास. इथे तुम्हाला दिसतं डेकोरेशन किती छान केलंय. अनुजा आणि मनश्री दोघींनी खूप मस्त डेकोरेशन केलंय. आणि प्लस काकांनी आणि मावशीने माझी फिशची फरमाईश पूर्ण केली आहे. थँक्यू सो मच. खूप मस्त केळवण झालं माझं. तर फायनली केळवण झालं आहे आणि आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलंय मला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.